हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग चॅनल. माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही निघालो आहे लोणेरेला माझे डॉक्युमेंट्स घेण्यासाठी. डी बाटूला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे, तालुका माणगाव, डिस्ट्रिक्ट रायगड. तर चला तर बघूया आमचा प्रवास. आणि या प्रवासात माझ्यासोबत होते माझे पप्पा आणि त्यांचे मित्र भास्कर भाऊ आणि वैजनाथ दादा. तर बघा, या रात्रीच्या प्रवासात पुणे किती भारी दिसत होतं. आणि मी माझ्या पप्पांसोबत कामोकामी का असाना फर्स्ट टाइम कुठेतरी फिरायला चाललो होतो. आणि हा प्रवास माझ्या आयुष्यातला न विसरणारा प्रवास असेल. हा मोमेंट खूप भारी होता. आणि आता आम्ही माणगावला पोहोचलो होतो. आणि माणगावला पोहोचून आम्ही वैजनाथ दादांच्या मित्रांना म्हणजेच माऊली सरांना आम्ही सोबत घेतलं. ते तिथे जेडपीच्या शाळेवर माणगावला शिक्षक आहेत. आणि सरांचं म्हणणं होतं की आपण गाडी मागे लावली तर समोरच्याला जाणाऱ्या गाड्यांना तर आपल्यामुळे त्रास नाही होणार. त्यामुळे आम्ही गाडी मागे घेऊन साईडला पार्क केली. आणि आता आम्ही पोहोचलो दिव्यगर बीचला, कारण युनिव्हर्सिटी उघडायला टाइम होता. या बीच जवळचं नेचर खूप भारी दिसत होतं. मला हे नेचर खूप आवडलं. आणि आता आम्ही निघालो बीचकडे. मग काय गप्पा मारत मारत आम्ही निघालो पुढे बीचकडे. कपडे वगैरे होते, बट आम्हाला कपड्यांची गरज नाही, कारण की मी ऑलरेडी शॉर्ट आणि टी शर्टवर होतो. त्यामुळे मला काही असं घ्यावंसं वाटलं नाही. पण इथलचा हा मोमेंट बघून खूप भारी वाटत होतं. आणि खूप एक्सायटेड झालो होतो मी या बीचवर जाण्यासाठी. इथलचं खूप पाणी वगैरे खूप भारी दिसत होतं. बघा तुम्ही पण हा नजारा कसा दिसत होता. तर मग मी निघालो. मलाही खूप घाई झाली होती पुढे जाण्यासाठी, कारण की हे दृश्य खूप भारी दिसत होतं. आणि ही गाडी वगैरे लेकरं वगैरे खूप भारी वाटत होतं. मग काय मी बी निघालो. पाण्यात जायच्या अगोदर आम्ही 2-4 फोटो काढून घेतले. मग काय असं पाणी बघून मी काय थांबणार आहे? बघा, तुमचा भाऊ निघाला थेट पाण्याकडे. माऊली दादा काहीतरी बोलत होते तर मला आवाज येत नव्हता. सो मी त्यांना विचारत होतो की ते काय बोलत होते. मग काय मला फोन न्यायला तर काही जमलं नव्हतं पाण्यात, कारण की माझ्या फोनला आज 15 दिवस झाले होते. आणि पप्पासोबत असल्यामुळे फोन काही मी आज नेऊ शकत नव्हतो. सो बघा, हे चिमुकले बघा कसे माती खेळत होते. खूप भारी वाटत होतं. त्यांनाही खूप मजा येत होती. बघा ते कसे खेळत होते तो. मग काय पाण्यातून बाहेर आल्यानंतर आम्ही थेट निघालो गाडीकडे, कारण की आम्हाला युनिव्हर्सिटीला जायला थोडा वेळ होत होता. पण हे मुलं क्रिकेट खेळत होते हे बघून सुद्धा खूप भारी वाटत होतं, कारण की मलाही क्रिकेट खेळा वाटत होतं. बट नाही, कारण की आपल्याला युनिव्हर्सिटीला जाण्यासाठी उशीर होत होता. मग काय आम्ही थेट निघालो कारकडे. मग काय थेट कारमध्ये बसून आम्ही निघालो माऊली सरांच्या रूमवर. मग बसलो आम्ही माऊली सरांच्या रूमवर. आणि त्यांच्या घराजवळचा हा नजाराही खूप भारी होता. आणि मग आम्ही फ्रेश होऊन परत आलो कारमध्ये, कारण की आम्हाला युनिव्हर्सिटीत जाण्यासाठी खूप वेळ होत होता. आणि सरांनाही वेळ होत होता शाळेवर जाण्यासाठी, कारण की आमच्यामुळे त्यांचा खूप टाइम वेस्ट झाला होता. मग तेही निघाले आणि आम्हीही निघालो युनिव्हर्सिटीला. मग काय प्रवास करू करू आमच्या वैजनाथ दादांना खूप भूक लागली होती. मग आम्ही जेवणासाठी थोडं थांबलो होतो बाजूला. मारी टाकून बसले आणि त्यांनी डबा खोलला, कारण की त्यांना भूक लागली होती आणि ते खूप एक्सायटेड होते खाण्यासाठी. आणि वैजनाथ दादाचा एक रूल आहे, चढ झाल्याशिवाय ते उठत नसतात. जेवण वगैरे झाल्यावर आम्ही निघालो बघा युनिव्हर्सिटीकडे. मग काय आमच्या गुगल मॅपनेही सांगितलं आम्हाला तिथं आल्यानंतर की आमचं डेस्टिनेशन पुढेच आहे.
हे बघा, ही आहे ती युनिव्हर्सिटी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. खूप वेळेस ऐकलं होतं बट बघितलं नव्हतं. आज मग काय तुमचा भाऊ निघाला ते युनिव्हर्सिटीमध्ये. या युनिव्हर्सिटीचं गार्डन खूप भारी दिसत होतं, कारण की उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणीचं शॉवर उडत असल्यामुळे खूप भारी वाटत होतं. मग काय वैजनाथ दादा निघाले डॉक्युमेंट्स घेण्यासाठी वरती. पण त्याची गर्दी बघून तर हातपाय ढिल्ले पडले, कारण की पोरं 6 दिवसांनी इथं थांबून डॉक्युमेंटची वाट बघत होते, पण तरीही त्यांना अजूनही डॉक्युमेंट मिळालेले नाही. मग काय वाट बघून आम्ही निघालो गावाकडे परत. डॉक्युमेंट्स तर आम्हाला काही मिळालेच नाही. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.